आज आपण बनवणार आहे बटाटे भजी. तर बटाटे भजी बनवण्यासाठी आपण 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत. त्याचे इतक्या थिकनेसपर्यंत आपण चिप्सही करून घेतलेले आहेत. तर हे चिप्स आहेत ते एका पातेल्यामध्ये पाणी घ्या आणि त्यामध्ये 1 चम्मच आपण मीठ ॲड करणार आहे आणि ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहे. म्हणजे याच्यातील जे स्टार्च आहे ते निघून जाईल. इथे आता आपण 2 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 4 चम्मच तांदळाचं पीठ ॲड करणार आहे. नंतर थोडासा ओवा कुस्करून टाकणार आहे आणि चव खूप छान येते. हळद, सोडा, चवीनुसार मीठ आणि खूप सारी कोथिंबीर. तर आता आपण हे प्रथम असं फक्त पीठ मिक्स करून घ्यायचं. यानंतर आपण पाणी थोडं थोडं करत ॲड करायचं आणि एकाच म्हणजे क्लॉकवाईज डायरेक्शननी म्हणजे असं आपण फिरवून घ्यायचं. एकाच डायरेक्शनने आपण फिरवून घ्यायचं. सारखी डायरेक्शन चेंज करायची नाही ना. एका डायरेक्शनने फिरवलं की आपल्या त्याच्यातील जे गुठळे असतील त्या सर्व निघून जातात. तर असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर याची थिकनेस तुम्ही पाहू शकता. जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आहे. बघा चम्मचनं जास्त फास्टही पडत नाही आणि जास्त स्लोही पडत नाही, मीडियम साईडने पडते. तर असं बॅटर झालेलं आहे. याला 1-5 मिनटं आपण साईडला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण बटाट्याचे चिप्सही तयार झालेले आहेत. आता या बटाटे चिप्स आपण टाकायला घेताना ह्याच्यातील पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एकही पाण्याचा थेंब राहता कामा नये, म्हणजे आपलं पीठ आहे ते पातळ बनत नाही. तोपर्यंत आपण तेल जे आहे ते गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की कसं समजायचं, तर आपण एक पिठाचा कण त्यामध्ये टाकायचा. तो लगेच वरती आला की आपण ते गरम झालं असं बनवायचं. आता चिप्स घ्यायचा आणि तो पूर्ण पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि ते एक एक करत तेलामध्ये सोडून द्यायचं. तेल जास्त गरमही नसावं आणि जास्त थंडही नसावं. मीडियम साईडवर आपण हे सर्व बटाटे भजी तळून घेणार आहे. चवीसाठी आपण मिरच्या तळून घेणार आहेत. मिरच्यामधून तोडून घेतलेल्या आहेत आणि त्यात गरम तेलामध्ये असं आपण जो झाऱ्या असतो त्याच्यामध्येच ठेवून द्यायच्या, म्हणजे काढायला सोपं पडतं आणि थोडंसं उलटं पलटंही झाऱ्यानेच करायचं आहे. तर इथे आपल्या मिरच्या तयार झालेल्या आहेत.